आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 4 मान्यवरांना भारतरत्न प्रदान. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राज्यात पहिल्या टप्प्यातल्या 5 लोकसभा मतदारसंघात 97 उमेदवार रिंगणात. शरद पवारांकडून लोकसभेसाठी 5 उमेदवारांची घोषणा. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, निलेश लंके यांना उमेदवारी. लग्नसराईमुळे सोने तोळ्यामागे 2,500 महाग. आणि राज्याच्या अनेक भागात रंगपंचमीचा उत्साह. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान केले. माजी प्रधानमंत्री PV नरसिंहराव यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव PV प्रभाकरराव चौधरी चरणसिंह यांच्या वतीने त्यांचे नातू जयंत सिंग, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्या वतीनं त्यांचे चिरंजीव रामनाथ ठाकूर यांनी पुरस्कार स्वीकारला. कृषी शास्त्रज्ञ MS स्वामीनाथन यांच्या वतीनं त्यांच्या कन्या नित्या राव यांनी भारतरत्न सन्मान स्वीकारला. माजी उपप्रधानमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती उद्या पुरस्कार प्रदान करतील. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, परराष्ट्र मंत्री S जयशंकर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर मान्यवर या समारंभाला उपस्थित होते. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राज्यात पहिल्या टप्प्यातल्या 5 लोकसभा मतदारसंघात 13 जणांनी माघार घेतल्यानं 97 उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली. रामटेकमध्ये 28, नागपूरमध्ये 26, भंडारा गोंदियात 22, गडचिरोली चिमूरमध्ये 12 आणि चंद्रपुरात 13 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. या तिन्ही मतदारसंघात राष्ट्रीय पातळीवर नोंदणीकृत असलेल्या पक्षांचे 3 उमेदवार आहेत. काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि बहुजन समाज पक्षानं हे उमेदवार दिले आहेत. राज्यातल्या मतदारांच्या संख्येत वाढ झाल्यानं मतदान केंद्रांची संख्या 474ने वाढून 98,114 झाली आहे. यातल्या 10,652 केंद्रांवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. या ठिकाणच्या 23,356 मतदारांनी घरून मतदान करण्याचा पर्याय स्वीकारला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी S चोकलिंगम यांनी दिली. टपालाद्वारे 9,416 जण मतदान करणार आहेत. अंध मतदारांसाठी निवडणूक आयोगानं ब्रेलमध्ये मतदानाची माहिती देण्याची सोय उपलब्ध केली आहे. राज्यात सध्या 1,16,518 अंध मतदार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यातल्या 26,685 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई गुरुवारपर्यंत झाली आहे. 27,000हून अधिक शस्त्र जमा झाली असून 190 शस्त्र जप्त केली आहेत. परवाना नसलेली 557 शस्त्रही जमा केलेली आहेत. आत्तापर्यंत 33 कोटी 12 लाख रुपयांची रोख रक्कम राज्यात जमा झाली असून 19 कोटी 34 लाख रुपयांचं मद्य निवडणूक यंत्रणांनी जप्त केलं आहे. याशिवाय 186 कोटींचे अंमली पदार्थ, 40 कोटी 23 लाख रुपयांचे मौल्यवान धातू आणि 63 कोटी 17 लाख रुपयांच्या इतर वस्तू आयोगानं जप्त केल्या आहेत. यासाठी 4,500 पथकं राज्यभरात कार्यरत आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आज आणखीन 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळं गेल्या गुरुवारी दाखल झालेल्या एका अर्जासह एकूण अर्जांची संख्या आता 3वर पोहोचली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीसाठी आज शिवसेनेचे उमेदवार हेमंत श्रीराम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज या मतदारसंघातला पहिलाच अर्ज आहे. परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचं प्रमाण 75% वाढवण्याचं उद्दिष्ट निवडणूक आयोगानं ठेवलं आहे. त्यासाठी थेट मतदान केंद्राच्या पातळीवर जाऊन आढावा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S चोकलिंगम यांनी आकाशवाणीला दिली आहे. श्रोतेहो, ही संपूर्ण मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर 2 भागात आज आणि उद्या संध्याकाळी 7:15 वाजता वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्याला ऐकता येईल. आकाशवाणीच्या समाज माध्यम खात्यांवर, मुंबई AIR न्यूज यूट्यूब चॅनलवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर देखील हा कार्यक्रम उपलब्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं लोकसभा निवडणुकांसाठी 5 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. याशिवाय अहमदनगरमधून निलेश लंके, वर्धा इथून अमर काळे आणि दिंडोरी मतदारसंघातून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली. गेल्यावेळी नगरमधून संग्राम जगताप, दिंडोरीमधून धनराज महाले आणि वर्ध्यातून काँग्रेसच्या चारुलता टोकस यांनी निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून उर्वरित उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर परभणीतून महायुतीचे उमेदवार असतील. सोमवारी ते परभणीतून अर्ज भरणार असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील असा दावा त्यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केला. महाविकास आघाडीतल्या शरद पवार वगळता इतर पक्षांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळं महायुतीत असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत आपल्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली असून तसं आपल्याला कळवण्यात आलं आहे. मात्र जागा वाटपाचा निर्णय झाला नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. दरम्यान काल छगन भुजबळ यांच्या विरोधात नाशिक शहरात मराठा आरक्षण विरोधी असल्याचे फलक लावण्यात आले होते. त्याविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचं शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांची वरिष्ठ नेत्यांसमोर नामुष्की होऊ नये म्हणून ही माघार घेतली. 2 दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत मतदारसंघातल्या समस्या सोडवण्याचे आश्वासन मिळाल्यानं निवडणूक लढवणार नसल्याचं ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देणार नसल्याचं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराठी इथं जाहीर केलं. आपण स्वतः निवडणुकीपासून दूर राहणार असून निवडणुकीबाबतचा निर्णय समाजानं घ्यावा, असं जरांगे पाटील आजच्या समाज बांधवांच्या बैठकीत म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकूरकर यांचं पक्षात स्वागत केलं. जळगावमध्ये सोन्याचा बाजारभाव आज तोळ्यामागे 68,030 रुपयांपर्यंत तर चांदीचा बाजारभाव 75,130 रुपये किलोपर्यंत पोहोचला. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्यानं जळगावमधल्या सोन्या चांदीच्या बाजारभावांनी गेल्या 3 आठवड्यात चांगलीच उसळी घेतली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला 65,000पर्यंत पोहोचलेला सोन्याचा बाजारभाव 7 मार्चपर्यंत 65,800 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या बाजारभावात 2,500हून अधिक वाढ झाली आहे. राज्यातल्या अनेक भागात आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा झाला. लातूर शहरात असलेल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांनी कोरडे रंग खेळणंच पसंत केलं. वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठ नागरिकांबरोबर रंगपंचमी साजरी झाली. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सोलापूर शहरातही युवक काँग्रेसनं कोरडी रंगपंचमी साजरी केली. नाशिकमध्ये पेशवेकालीन रहाडी अर्थात जमिनीतल्या हौदाचं मानकऱ्यांच्या हस्ते पूजन करून रंग खेळला गेला. अहमदनगरमध्ये भाविकांनी रंगपंचमीच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं कानिफनाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतलं. IPL क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता पंजाब किंग्ज विरोधातला हा सामना सुरू होईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात उद्याही पावसाची शक्यता आहे. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणारा कार्यक्रम आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन येत आहे. सोमवार 1 एप्रिलपासून संध्याकाळी 7:15 ते 7:30च्या दरम्यान आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागाच्या सोशल मीडिया आणि यूट्यूबवरही हा कार्यक्रम ऐकता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 4 मान्यवरांना भारतरत्न प्रदान. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राज्यात पहिल्या टप्प्यातल्या 5 लोकसभा मतदारसंघात 97 उमेदवार रिंगणात. शरद पवारांकडून लोकसभेसाठी 5 उमेदवारांची घोषणा. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, निलेश लंके यांना उमेदवारी. लग्नसराईमुळे आठवडाभरात सोने तोळ्यामागे 2,500 महाग. आणि राज्याच्या अनेक भागात रंगपंचमीचा उत्साह. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.